2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश। परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याचा सुनावणीवेळी वकील सांगळेंचा युक्तिवादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। प्रशांत कोरटकरला मुंबई हायकोर्टाचा तुर्तास दिलासा नाही। अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। पुढील सुनावणीपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण नाही। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतील मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल। ग्रामविकास गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक। 1 कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून रंगेहात अटक। हिंजवडीतील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला घेतलं ताब्यात। केमिकल चोरल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी होणार चौकशी। पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकाने 4घांना जिवंत जाळलं। चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल। नाशिक शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद, तर रविवारी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा। तांत्रिक कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची पालिकेनं दिली माहिती। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जूनपासून लागू होणार, तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची न्यूज 18 लोकमतला माहिती। समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढले। समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार। येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू होणार। आणि नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग। परिसरात पसरल्या आगीचे लोळ। अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू।